आज पहिल्यांदा औषध मिळत नाही म्हणून काढा बनवला. फुलासारखीचा दादा बोला एक वैरी यार गोल्या गोल्या वैरीची आठाराची चारी गोल्या गोल्या वैरीची बिजलीच्या बात. छान छान. गोली गोली वैरी आणि अजून कोण छान छान आहे? दादा कोणाचा? गोल्या गोल्या वैरी गोल्या गोल्या वहिनीच्या दादा आहे का? छान. यशवीला हे गाणं मनाला खूपच आवडते. तिचं गाणं वगैरे म्हणणं झालं तर मला इथे ब्लाऊजचं पीस शोधायचं होतं, म्हणजे अस्तर लावण्यासाठी 2 ब्लाऊजचे पीस होते तर त्याला, आणि हलके पीस असले की मी तेच अस्तर म्हणून वापरते. तशी मशीन वगैरे काही सुरू नाही झाली तरी पण मग पाहून ठेवतो म्हटलं, कटिंग वगैरे करून ठेवते. तर खूप दिवसापासून गुपचूप वगैरे आणून होते तर रेयांच्या पप्पाला म्हटलं पाणी घेऊन या, घरी आलूची चटणी वगैरे करून घेतली आणि रेयांशनी आणि मी गुपचूप वगैरे खाऊन घेतली, कारण की यशवीला खोकला होता तर तिला ऍपल दिले होते. आणि पहिल्यांदाच रेयांच्या पप्पांनी ड्रॅगन फ्रूट आणलं होतं आणि रेयांशला बिलकुल धीर नव्हता, तो मधातच हात टाकून खात होता. तर मला इथे यशवीसाठी काढा बनवायचा होता, सामान नव्हतं तर रेयांच्या पप्पाला आणायला लावलं, कारण की आता लहान मुलांना खोकल्याचे औषध वगैरे काही मिळत नाही, म्हणून मग घरेलू जुगाड करावं म्हटलं तर तिच्यासाठी काढा वगैरे बनवून घेतला. तसंच स्वयंपाक वगैरे झाला होता ना, जेवण झाल्यानंतरच काढा जायचा होता, कारण की काढा पिल्यानंतर काही खाता पिता येत नाही म्हणून. आणि मी पण ड्रॅगन फ्रूटची टेस्ट करून बघितली पण मला त्याची टेस्ट काही समजलीच नाही. नंतर मग यशवीला पण जेवण देऊन दिलं आणि तिला औषध दिलं तर ती काही घेत नव्हती. नंतर मग काढ्यामध्ये थोडंसं शहद मिक्स करून तिला पाजलं, पण ती म्हणत होती की तिखट लागते, पितच नव्हती. मोबाईल दिला तरी ती काही पित नव्हती.